जबडा दुखायला लागेल आता. किती ती स्माईल, दात मोजता येत आहेत आता मला तुमचे. बस आता. तू आज खूप छान दिसतेस. थँक्यू. म्हणजे नेहमी दिसत नाही का? नाही नाही, नेहमी दिसतेसच ना. पण कसं आहे, आज आपण दोघंच आहोत ना इथे, म्हणून मला असं वाटतंय की तुझं सौंदर्य खुलून आलंय, म्हणून तू छान दिसतेस. अरे बापरे. पण मला कळत नाही अजूनही तू करतोयस काय इथे. नाही, हा प्रश्न मलाही पडला होता, पण मग कुठेतरी वाचल्यासारखं आठवलं. स्वर्गात बांधलेल्या असतात ज्यांच्या लग्नाच्या गाठी, त्यांच्याच होतात अचानक गाठी भेटी. क्या बात आहे. बघितलंस, लग्नाच्या गाठी गाठी भेटी. हा, यमक जुळायला लागले की नाही. आणि हल्ली तुला भेटल्यानंतर माझं असं यमक जुळायलाच लागले. अगं पिंकी, आता यमक जुळतच आहे, तर तुझ्यावर केलेली एक कविता ऐकू तुला. नको एकच. नको नको प्लीज नको, कविता नको प्लीज. नको ना प्लीज ना. नको ना, आता नको. आपण शांत बस. अगर कविता नको नको ना, कविता. ओके शांत बसू, शांत. ओके ओके. नाही, आता बस झालं. मी आता इथे थांबू नाही शकत. मी निघते. मॅम थांबा प्लीज. प्लीज ऐका ना आमचं. नाही आनंद भाऊजी, मॅम तुमचं तिथे जाणं चुकीचं आहे. आणि आपण सौमित्रला थोडासा वेळ देऊया अजून. पण आता माझ्याजवळ वेळ नाहीये. मला खूप टेन्शन आलंय आणि आता मला सहन नाही होते. हे सगळं माझ्यामुळे घडतंय, हे माझ्यासाठी तो करतो, हे मला नाही विसरता येते. हे पहा आनंद भाऊजी, मी आता तिथे जाते आणि सगळ्यांना सांगून टाकते की सौमित्र हाच पिंकी. मॅम तिथे जाऊन काय होणार? उलट त्यांचे प्रॉब्लेम्स अजून वाढतील. डोंट डू दॅट. हो, आणि वहिनी मला तर वाटतं की सौमित्र आता कुठल्याही क्षणी आपल्याला कॉल करेल आणि सांगेल तो कसं तिकडनं बाहेर पडलाय, आणि मग आपल्यालाच विचारेल, ए चला आता कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया. हा, येस मॅम, ही इज राईट. सौमित्र स्मार्ट आहे. कशी सुटका करून घ्यायची हे त्यांना माहिती आहे. यू डोंट वरी प्लीज. नाही, मला खरंच नाही पटत आहे हे सगळं. नाही, मला मान्य आहे की या सगळ्यामध्ये गुरुनाथची चूक आहे, पण तरी या सगळ्यामुळे एसबी कंपनीचं केवढं मोठं नुकसान झालंय. आणि आता ह्या क्षणी ही गोष्ट फक्त आपल्याला माहितीये. उद्या सगळ्यांना कळलं तर केवढी नाचक्की होईल. नाही, हे बरोबर नाहीये. मला खूप टेन्शन येतंय. हो वहिनी होल्ड ऑन. तुम्ही खूप टेन्शन घेताय. रिलॅक्स. आता महत्वाचं काय, आपल्याला सौमित्रचं अपडेट हवंय, बरोबर आहे? हो. हा, मी जातो, त्याला कॉल करतो. तुम्ही इथे जरा शांतपणे बसा. जेनी प्लीज टेक केअर. हा वहिनी, तुम्ही पण याची काळजी. हा चला. गो फास्ट. मॅम तुम्ही बसा. काय करताय तुम्ही? काही करत नाही होत. काहीच करत नाहीये. करण्यासारखं काय आहे त्यात? अगं मी तुला मगाशी ऍक्च्युली तेच सांगत होते. काय माहितीये का, मी एक शो करणार आहे. म्हणजे मी सिंगर असेनच आणि तू बाउन्सर असशीलच, बट त्या व्यतिरिक्त ना माझ्या शोचं नाव आहे शनाया ने मचाया शोर, ऑडियन्स ने दिया वन्स मोर. मस्त, छान. आवडला? माझी कॉन्सेप्ट आणखीन भारी आहे. काय आहे? अजून 100% डिसाईड नाही झाली, पण ऍक्च्युली मी ना इधर प्रेमात पडलेल्या लोकांचं किंवा ब्रेकअप झालेल्या लोकांचं काउन्सिलिंग करणार आहे. सो बेसिकली कसं इम्प्रेस करायचं, काय गिफ्ट द्यायचे, नाही तर ब्रेकअप झालं असेल तर कसं कोप करायचं, या सगळ्या बाबतीत टिप्स देणार आहे. हे सगळं तू करणार? हा. आणि हे सगळं आत्ता इथे का सांगतेस तू? कारण मला तुमची पेअर खूप आवडली आहे. मी दोघं खूप छान दिसतोय एकत्र. मी देऊ का टिप्स तुम्हाला? हो, दे ना. नको. अगं एकतर हा तू का बोर करतेस अजून? मी बोर करते? खूप बोर होते. शी, म्हणजे शो पण बोर होणार. हो होणार. ते काय सांगत होतीस याच्यापेक्षा बरं सांग. हॅलो, काय तुम्ही पिंकीला फोन का केलाय? पिंकी, पिंकीला द्याल का फोन प्लीज? हॅलो, ऐक ना श्रेयस, माझा फोन आहे. पिंकी, एक मिनिट, मी महत्वाचं बोलतो, जरा थांब तू. इथून पुढे जर फोन केलात ना पिंकीला, तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही माझे बॉस असाल त्या ऑफिसमध्ये, तुम्हाला जो काही रिस्पेक्ट हवा असेल तो ऑफिसमध्ये, इथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार नाही. आणि एवढीच जर काळजी करायची असेल ना, तर तुमच्या जेनीची करा. ओ एक मिनिट.
तुम्ही जेनीचं नाव घेताय म्हणजे तुम्ही तिला ओळखता, तुम्ही मला पण ओळखता का? तुम्हीच सकाळी फोन केला होता ना मी पिंकीला भेटू नये म्हणून, पण मी तुमचा ऐकला नाही. आता पिंकीला फोन केलात. माझ्या विरुद्ध तिच्या मनात भरवायचंय तुम्हाला. हे बघा, इथून पुढे फोन करायचा नाही. शेवटचं सांगतोय, तब्येतीत राहायचं. हा, माझ्या तब्येतीवर जायचं नाही, तब्येतीत राहायचं. मी व्यायाम करायला लागलोय. हो मग व्यायाम सुरू केलाय मी वाट लावू शकतो तुमची. इथून पुढे पिंकीला फोन करायचा नाही, कळलं? ठेवा फोन. ठेवला? पिंकीलाच केला होता ना फोन? हो. हा कोण होता? तुम्ही मला आधी फोन केला होता ऑफिस मध्ये. सर तुम्हाला रिस्पेक्ट. मी ह्याच्या आधी श्रेयसला फोन केला होता, म्हणजे तेव्हा श्रेयस बोलत होता, आताही श्रेयसच बोलत होता. ओ गॉड. श्रेयस तो सौमित्रला, म्हणजे तो पिंकीला, तो कुठे भेटला? श्रेयस गुरुच्या घरी आहे. अरे बापरे. हे मी विसरणार ना, त्याआधी वहिनीने सांगायला हवं. कोणाशी बोलत होता? तुझ्या फोनवर हा एवढा रिॲक्ट झाला? कळत नाही. काय रे? अगं आनंद सरांचा फोन होता हिच्या फोनवर. आनंद सर? नाईस या. नाही पिंकी, तू काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. इथून पुढे आनंद सर तुला कधी फोन करणार नाही. चांगलंच सुनावलंय मी त्यांना. क्या बात है. डिमांड में हो पिंकी. इथे हा तिथे तो. शट अप. बस चिडते का? एक मिनिट, खूप सॉलिड आयडिया आहे माझ्याकडे. तुझ्या गर्लफ्रेंडला जर का कोणी छेड काढायला फोन करत असेल ना, त्या माणसाशी कसं बोलायचं याचे टिप्स देऊ शकते मी. देऊ? दे ना, प्रश्नच नाही, देच. पिंकीला कोणी माझ्यापासून वेगळं करायला नाही पाहिजे. हा, सो बेसिकली काय करायचं माहितीये का? थांब गं पिंकी, ऐक तू पण ऐक. हा, सो बेसिकली काय करायचं माहितीये का? कोणीही जर का तुझ्या गर्लफ्रेंडला छेडत असेल ना, फोन उचलल्या पहिले हॅलो म्हण. हॅलो. कॉंग्रॅट्स माया, सगळं आपण ठरवल्याप्रमाणे घडतंय. हो, पण तरी आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे. थोडाही निष्काळजीपणा करून चालणार नाही. डोंट वरी, आपलं प्लॅनिंग इतकं परफेक्ट आहे ना की काही चुकणारच नाही. डोंट वरी. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? काय? त्या श्रेयस आणि शनायाला सॅमीच पिंकी हे माहीतच नाही अजून. हो ऍक्च्युली, पण बरं आहे ना, आपल्यासाठी बरंच आहे की त्यांना नाही लक्षात आलं तर आपल्याला उलट फायदाच आहे की नाही. हो, फक्त आता या पिंकीला या घरामध्ये जास्त वेळ कसं थांबवता येईल याचा मी विचार करतोय. काय करावं? हो, पण आपण किती वेळ अजून कारण देत बसणार आहोत तेच कळत नाहीये मला. पण आता कारण तर शोधावी लागतील ना. आतापर्यंत जेवढी दिली तेवढी पुरणार नाहीयेत. आता अजून काय कारण द्यावीत? आय नो, बट दुसरं काहीतरी करता येईल का? म्हणजे एक काम करू शकतोस तू. कोणाला तरी बाहेरून डोअर लॉक करायला सांग, म्हणजे सॅमी आतच राहील आणि आपल्याला दुसरी कारणं द्यावीच लागणार नाहीत. इट विल बी व्हॅलिड इनफ. कमाल. तू काय पूर्वी कुठल्या गुप्तहेर संस्थेत वगैरे होतीस की काय? माया, ही कमाल आयडिया आहे. हे बेस्ट होईल. दरवाजा जर बाहेरूनच लॉक झाला तर सौमित्राला कुठे जाताच नाही येणार ना. एक्झॅक्टली. सो आता कसं करावं? फक्त मी तर काही खिडकीतून किंवा कुठून जाऊ शकणार नाही. कोणाला एक मिनिट. एवढ्या रात्री माझं काम परफेक्ट करणारा एकच माणूस आहे. कोण? किड्या. बोल गुरु, एवढ्या रात्री कशाला फोन केला? किड्या, ऐक, एक महत्वाचं काम आहे. नाही, एवढ्या रात्री तुझा फोन आला म्हटल्यावर मला कळलंच होतं काहीतरी महत्वाचं काम असेल. बोल. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता गुलमोरला म्हणजे आमच्या सोसायटीला निघून ये आणि माझ्या फ्लॅटला बाहेरून लॉक कर, कुलूप लाव, कळलं? आणि त्याच्या बदल्यात तुला काय हवं असेल ते मी. नाही, ते पैशाचं काही तू बोलायचंच नाही. खेड्या, मी तुझ्याशीच बोलतोय ना. हा, तुला काही अपेक्षाच नाही. बात आहे यार, याला म्हणतात मैत्री. अरे मैत्री गेली खड्ड्यात. अरे तू मागून सुद्धा पैसे देत नाही, स्वतःहून काय देणार आहेस पैसे? नाहीतर काय? हे बघ, यावेळी मी तुझं काम एकाच अटीवर करणार आहे. जर तू मला चड्डी बनियांचं दुकान टाकून देशील तरच. मंजूर असेल तर सांग, येतो, नाही तर नाही येत. हा, ठीक आहे. देईन. चल मंजूर. हा, मग ठीक आहे. हा, तुझं काम झालं म्हणून समज. व्हेरी गुड, थँक्यू. बाय बाय. आपल्याला काय फक्त कडी लावायची आहे. हे काय म्हणाला? काय नाही, त्याचं चड्डी
सॉरी तू आहे मी येतोय, आपलं काम होणार आहे. सुपर. माया, मला इतकं बरं वाटतं ना आता आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आणि ऑल थँक्स टू यू. थँक्यू. नाही मी विसरलेच होते, माझ्याच घरात मला नॉक करून यावं लागणार आहे नाही का? नाही तू काय करतेस इथे? काही काम होतं का? हो माझ्याच घरात मला काही काम असणार नाही का? नाही मी फक्त एवढंच विचारायला आले, काही प्लॅनिंग चाललंय का तुमचं? काय बोलतो? काय कसलं प्लॅनिंग? आम्ही काय प्लॅनिंग करणार आहोत? हो ना, पिंकीची माफीच मागायची फक्त की आणखीन काही आहे वेगळं? आणखीन काय असणार आहे? अजून काय असणार आहे ना, हेच की पिंकीची माफी तर मी मागणारच आहोत, बट तिच्यासाठी अजून काय काय करता येईल हा विचार करत होतो आम्ही. हा एक्झॅक्टली. म्हणजे ही मला आता सांगत होती माया की अरे तिची माफी तर मागणारच आपण, पण तिला इकडे थांबून घ्या, तिच्याशी गप्पा मारा, म्हणजे माफी पण मागता येईल, पाहुणचारही करता येईल, तर तिला इकडे थांबूया आपण असं. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना, आता एवढ्या रात्री तिला कुठे पाठवणार? इट वोंट लुक गुड, राईट? कोर्स. मी नाही थांबणार. का? अरे का असं काय? तुझी मैत्रीण आहे ना शनाया, तू सांगूच शकतेस ना तिला, आणि तू सांगितलं की थांबेल ती, त्यात काय बरंच होईल ना सगळ्यांसाठी. हो. काय ऐकू नाही आलं काय? काय नाही, बाय. थोडक्यात वाचलं. बरं चल, आता जास्त वेळ घालवता कामा नाही, आपण लगेच कामाला लागूया. ओके राईट राईट. चल. ऐका ना, काय झालं? मी सौमित्रला फोन म्हणजे पिंकीला फोन लावला होता, पण तो फोन श्रेयसने उचलला. श्रेयसनी? हो. म्हणजे सौमित्रचा फोन श्रेयसने उचलला. पिंकीचा फोन श्रेयसने उचलला. अरे तेच ते. पण आता सौमित्र श्रेयसला भेटायला का गेला? नाही, तो श्रेयसला भेटायला गेलेला नाहीये. मग बघा कसं आहे की मी पिंकीला म्हणजे सौमित्रला गुलमोहरच्या खालीच सोडलंय, आणि तो तिथेच आहे, तो तिकडनं बाहेर निघालेला नाहीये. म्हणजे श्रेयस गुलमोहर मध्ये गेलाय? हो, मलाही असंच वाटतंय. पण तुम्ही जेव्हा सौमित्रला फोन केला तेव्हा श्रेयसने कसा काय फोन उचलला? सौमित्रने का नाही उचलला? कुठे आहे तो? तो तिथेच आहे पिंकी म्हणून. मी ऐकलं ना, तो त्याच्यावर ओढत होता पिंकीला की तू गप्प बस मी बोलतोय, तू गप्प बस मी बोलतोय. म्हणजे आनंद भाऊजी, याचा अर्थ ना सौमित्र खूप अडचणीत आहे. मी तुम्हाला सांगते, नक्की असंच काहीतरी असणार. गुरुनाथ आणि मायाने काहीतरी प्लॅन केलाय नक्की. घ्या ना भाजी, घे ना. ऍक्च्युली मला ना थँक्यू म्हणायचं होतं. हे काय मध्येच? नाही म्हणजे मला खरंच थँक्यू म्हणायचं होतं की एवढं आमच्या विनंतीला मान देऊन तू आज इथे आलीस. हो, आणि जेवणाचा आग्रह केल्यानंतर थांबलीस सुद्धा, त्यासाठी खरंच थँक्स. हा हो, पण आता जेवल्यानंतर मी लगेच निघून जाणार आहे. या ऑफकोर्स. हा, मग जेवण संपवते. हा ठीक आहे ना, म्हणजे जेवल्यानंतर नाही आग्रह करणार आम्ही, पण आता सावकाश होऊ दे, घाई नको. हा हो. आणि मला थँक्यू म्हणायचं होतं. परत? नाही, आता वेगळ्या कारणासाठी थँक्यू म्हणायचं होतं. तू जे केलंस ना ते कमाल होतं. काय केलं? हेच माझ्या कानाखाली मारलीस ना, ते कमाल होतं. म्हणजे काय झालं, माझे डोळेच उघडले एका कानाखाली खाल्ल्यानं. बऱ्याचदा आपण पुस्तकात वाचून किंवा कुणीतरी सांगूनही आपल्याला जे कळत नाही ना, ते ती एक कानाखाली खाल्ल्यानं मला लगेच कळलं. माझे डोळेच उघडले. काय हसतेस काय? नाही, पण तिचं हसणं बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे मनापासून बोलताय का? हो, मी मनापासूनच बोलतोय. नाही म्हणजे आपल्या पुरुषांचं काय होत. तू हे सगळं मनापासून बोलतोयस? हो, मी मनापासूनच बोलतोय.
नाही म्हणजे आपल्या पुरुषांचं काय होत नाही, ऍक्च्युली श्रेयसला उद्देशून म्हणायचं होतं मला. म्हणजे इथे पुरुष आम्ही दोघच नाही का. हा तर आम्हा पुरुषांचं काय होतं ना की आम्ही बायकांचा रिस्पेक्ट करतोच. म्हणजे आमच्या असं काही डोक्यात नसतं की डिसरिस्पेक्ट करायचा. पण कधी कधी काय होतं, कधी कधी कामाच्या गडबडीमध्ये, कधी टेन्शनमध्ये, कधी असं स्ट्रेस असला की मग ते चिडचिड होते कधी कधी. आणि त्या चिडचिडीतून ना असं कधीतरी डिसरिस्पेक्टफुली वागलं जातं बायकांशी. नाही का माया? तिला कशाला बायको बसली आहे ते मला विचार. गप्पा बसतेस का जरा? नाही गुरुनाथ, तू सगळ्या बायकांचा आदर ठेवणारच आहेस, राईट? इट शुड स्टार्ट फ्रॉम शनाया. ऑफकोर्स मी शनायाचा रिस्पेक्ट करतोच. मी तेच सांगतोय की आता हे इतकं माझ्या डोक्यात फिक्स बसलंय ना की मी विसरूच नाही शकत. ती एक तू जी दिलीस ना त्यानं हे आता एकदम क्लिअर झालंय. मी तेच सांगतोय. पिंकी, अगं तू काही घेतलंच नाही पुन्हा. जेवतच आहे. हा सगळा प्लॅन, आय मीन हा सगळा बेत तुझ्यासाठीच तर केलाय. तुझ्या आवडीचं जेवण वगैरे घे ना अगं. जेवूया का? प्लीज प्लीज लवकर जेवूया पटापट. नको 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 जेवा ना. पिंकी, नाही म्हणजे तुझे केस फारच छान आहेत. म्हणजे एकदम छान लांब वगैरे. जेवताना मॅनेज बरं होतं. म्हणजे आमचे कसे छोटे तर इझिली मॅनेज होतं, बट तुझे केस जेवताना मॅनेज कसं करतेस तू? म्हणजे कम्फर्टेबल आहेस तू असे मोकळे केस वगैरे ठेवून जेवायला? हा 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 म्हणजे हा हा नाही म्हणजे काय होतं बऱ्याचदा असं जेवणात पडतो ना की असं पचकन. नाही माझं चालतं सांभाळत. अच्छा ओके. मी बांधून वगैरे देऊ का? मला नाही आवडत ते असं कोणी बांधलेलं. मी हेल्प करू? हे बघ माझे हात एकदम साफ आहेत. मी नको काही मला हेल्प आवडतच नाही कोणाची. अच्छा, मी फक्त हेल्प करत होते. ठीक. आणि मला मोकळे केस खूप आवडतात. हो ना, त्याच्यासाठीच मी मोकळे ठेवलेत. आवडतात ना. अगं नको, ती टच फ्रेंडली नाहीये, नको हात लाव तिला. हा हे पण एक कारण आहे. बापरे, अचानकच उकडायला वगैरे लागलंय रे गुरुनाथ. काय कळत नाहीये. अरे तिला तर घाम फुटलाय. अरे बापरे, तुला तर म्हणजे नाही आजकाल काही भरोसाच राहिला नाही ना. म्हणजे ऋतू असा काही कुठला राहिलाच नाही. दरवर्षी आपल्याला प्रत्येक महिन्यात उकडतं. जेवढा उकाड्याना सतत उकडत असतात. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण जेवण संपवूया पटापट. हो ना, बघ ना काहीतरी फॅन वगैरे लाव ना प्लीज. नको काही गरज नाही. फॅनची काही गरज नाही. का अगं लाजू नकोस तू. कम ऑन, तू गेस्ट आहेस आमची. गुरुनाथ प्लीज. नको फॅन नको. डोंट टेल मी, तुला तर फॅनची पण अलर्जी आहे. त्याची अलर्जीचा काय प्रॉब्लेम? ठीक आहे. फॅनची काहीच गरज नाहीये. हा इथे ठीक आहे ना. एवढ्या जवळ कोणी फॅन ठेवतं का? बरं थोडं लाव. मला नको फॅन नको. अच्छा एवढाच स्पीड आहे का? ओके इट्स ओके. अरे फास्ट नको. अरे मला खरंच ऐका ना, फास्ट मला कसं तरी मी बघू का? नाही मी बघतो. पिंकी ए तिच्या मागे बाथरूम मध्ये जाऊ नको. माया ई हो म्हटलं तिला काही तिथे लागलं नसेल ना. हा तू बघतेस का हवं तर? कशाला? श्रेयस आहे ना. हा श्रेयस. दिसत का नाही? सौमित्र, तू कसा आहेस? ठीक आहेस ना तू? मला आधी सांग, तिथनं बाहेर पडलास का? ऐक राधा, नीट ऐक. हे बघ इथे जरा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय?
अगं इथे श्रेयस आणि माया आलेत अचानक. काय माया तिथे आलीये? हो ना. पण कशासाठी? आता तेच तर कळत नाहीये मला. तो गुरु काहीतरी सांगतोय की ती एसबी कंपनीची बॉस आहे, तिला पण माफी मागायची आहे, असा व्हिडिओ काढायचा आहे, तसा व्हिडिओ काढायचा आहे, काही कळतच नाहीये. पण बघतो मी आता काय करायचं. आणि ती येताना प्लस पिंकीसाठी ते टिफिन वगैरे घेऊन आलेली आहे. आता ते जेवल्याशिवाय काय सोडतील असं वाटत नाहीये मला. सौमित्र तू एकदम सावध राहा. मला काही बरोबर वाटत नाही. मला असं वाटतं की यामागे त्यांचा काहीतरी डाव आहे. नाही 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 राधा, असं काही नसेल. हे बघ, मला अजून तरी इथे कोणी ओळखलेलं नाहीये एवढं नक्की. ओके सौमित्र तू जरी म्हणत असलास ना तरी मला खूप भीती वाटते आता. असं वाटतं की लगेच तिथे यावं आणि सगळं खरं खरं सांगून टाकावं सगळ्यांना. राधा तू जरा शांत राहशील का? असं काही करणार नाहीस तू. ओके पोचतो मी लवकरात लवकर घरी पोचतो. काही काळजी करू नकोस. शांत राहा. ओके हो ओके बाय. नीट राहा.